मस्त एकदम गाईस, शांत वातावरण एकदम. तर यार हे बघा मस्त वातावरण आहे बघा, पाठीमागचं काय मस्त व्ह्यू. तर गाईस फायनली बघा आम्ही हा पास घेतलेला आहे आतमध्ये. कसं वाटतं एरोप्लेन बघून तुला पहिल्यांदा? आज जायचं ना अजून. बघू ना किती बटणं असतात ना. हे बघा गाईस, मम्मी तिला नुसतंच केक भरत आले मागपासून. स्वतः पण खाते तिला पण भरवते गाईस. तर हे गाईज गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी रोजच्या प्रमाणे आंघोळ वगैरे करून गाईज रेडी झालेलो आहे. आणि तर गाईज काल मी आता गाईज कटिंग वगैरे पण केलेली आहे गाईज. तर तुम्हाला कसं वाटते गाईज माझी नवीन न्यू हेअरस्टाईल? गाईज कमेंट करून सांगा गाईज मला. चला गाईज थोडं आपण बसू गाईज. आज तर काय आपली हॉलिडे आहे, तर आज गाईज थोडं ब्रेकफास्ट वगैरे करू. मग गाईज त्यानंतर आपल्याला जायचं आहे गाईज मस्तपैकी एन्जॉय करायला, फिरायला गाईज. चला गाईज तुम्हालाही दाखवतो मस्त वाईच मस्तपैकी. पहिलं ब्रेकफास्ट वगैरे करू, मग भारीवाले काही ड्रेसिंग वगैरे टाकू आणि मग निघू गाईज आपण. बघा आता सगळेजण मस्तपैकी ब्रेकफास्ट वगैरे चाललेला आहे गाई सगळ्यांचा. साई पण आहे, बायको पण आहे बसली इकडे साईडला, आणि तिकडे बघा साधना बसलेली आहे. तर जरा ब्रेकफास्ट वगैरे करून घेऊ आणि मग मस्तपैकी आवरून वगैरे निघूया गाईज आपण. साधना आणि साईल गाईज घरीच बसलेत, ते पण गाईज जातील आता थोड्या वेळाने दुर्गतीच्या घरी वगैरे. तर चला गाईज आपण आता निघूया. गाईज हे बघा फायनली आता आम्ही रेडी झालेलो आहे, बायकोचं आवरलेलं आहे. तर चला गाईज आता मी निघतो. पहिलं जातो गाईज नारायणपूरला, देवदर्शन वगैरे करतो आणि मग गाईज त्याच्यानंतर मस्त गाईज रेस्टॉरंट बुक केलेलं आहे, तर तिकडे जाऊ आपण गाईज. चला गाईज फायनली बघा आता आम्ही आलेलो आहे. चला गाईज जाऊ आता आपण आतमध्ये. गाईज इकडचं वातावरण आणि व्ह्यू पण गाईज एकदम मस्त आहे बघा पाठीमागं पण. आणि गाईज गर्दी पण भरपूर आहे, भरपूर लोक आलेले आहेत गाईज फिरायला इकडे. हे बघा बायको आहे पाठीमागे. चला गाईज जाऊ आपण आता आतमध्ये, तुम्हालाही दाखवतो मस्तपैकी इकडचा व्ह्यू. तिकडे वरती पण भारी आहे बघ, डोंगरावरती आहे ना बघ. तिकडे बघ डोंगर कसा गेलाय बघ. तर काही आपल्याला तिकडे त्या मंदिरात जायचं समोर. चल जाऊ. ओके भरपूर गर्दी आहे ना समोर, भारी वाटतंय. गर्दी तर भरपूर आहे. चल की काय थांबत चालले. तर गाईच चला आता आतमध्ये जाऊ आणि गाईच बुटं पाहिजे तर बाहेरच काढायला लागतात. चला बुटं काढून जाऊ आपण आतमध्ये, तुम्हाला दाखवतो आतला मस्तपैकी व्ह्यू. आतमध्ये जाऊ, तिकडे बी जाऊ आहे ना. साधनाला व्हिडिओ कॉल कर. ते किती आलेलं आहे ना. ही बघा चालले आणि गर्दी तर भरपूर आहे. तर काहीच फायनल आपलं देवदर्शन वगैरे करून झालेलं आहे. कारण की आतमध्ये काहीच मोबाईल अलाउड नव्हता, तेव्हा बायको इकडे बाहेर थांबली. आता मस्त काही आपण इकडे फोटोशूट वगैरे करू. काहीच पाठीमागचंही बॅकग्राऊंड बघू शकता, काहीच पाठीमागचे वातावरण आहे बघा, एकदम भारी आणि एकदम मस्त आहे. काही गर्दी भरपूर आहे काही बघा, आज भरपूर लोक आलेत ना. आणि काही व्ह्यू पण एकदम भारी इकडचा सगळा मस्त एकदम. काही शांत वातावरण एकदम असं. कसं वाटलं मग मंदिरात जाऊन पाय वगैरे पडून? हा मस्त वाटलं ना. ऊन पण भरपूर आहे गाईच. तर चला गाईच आपण आता निघू इथनं मस्त गाईच एका रेस्टॉरंटमध्ये जाऊ आपण गाईच. चला तुम्हालाही दाखवतो. उसाचं तर गाईच आता आम्ही थांबले उसाचं रस प्यायला इकडे. तर बघा इकडे बायकोही बसले साईडला. तर आता मस्तपैकी गाईच उसाचा रस वगैरे पिऊ आणि मग आपण निघू गाईच इकडनं. आता आम्ही बसलेलो हॉटेलमध्ये, इकडे बायको पण बसले बघा. तर आता गाईच आम्ही ऑर्डर केलेली आहे वडापाव वगैरे खाऊन गाईच निघू मस्त कुठे ते दुसरीकडे फिरायला गाईच. आज तर गाईच दिवसभर आपण मस्त एन्जॉय करून फिरत बसू.
आणि मग काही संध्याकाळी घरी गेलो होते मस्त सेलिब्रेशन करू गाईज आपली ॲनिव्हर्सरी. गाईज फायनली वडापाव आलेले आहेत तर खाऊन घेऊ त्याला गाईज. ते वडापाव पण एक नंबर आहे. वडापाव वगैरे खाऊन घेऊन निघू आहेत आपण आता घरी. तर यार हे बघा मस्त वातावरण आहे बघा पाठीमागचं काय मस्त व्ह्यू आहे गाईज. तर गाईज हे बघा कसलं भारी वातावरण आहे. नेकलेस पॉईंट आहे ना भारी आहे खालचा व्ह्यू पण. काही काहीच मस्त वाटलं खरं. तुला कसं वाटलं? चला काहीच आपण आता इकडनं निघूया जाऊ अजून दुसरीकडे मस्त कुठेतरी चांगल्या जागेत फिरायला. तर हे गाईज बघा फायनली आम्ही इकडे आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये. तर गाईज हे रेस्टॉरंट नाही आहे तर गाईज हे आहे एरोप्लेन रेस्टॉरंट म्हणजे गाईज खऱ्या विमानामध्ये जेवण. तर चला गाईज आम्ही जातो आता आतमध्ये तुम्हालाही दाखवतो गाईज. चला मस्त गाईज एन्जॉय होणार आहे आपल्या इकडे. तर तुम्ही गाईज हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. तर हे बघा गाईज पार्किंग बी गाईज भरपूर मोठी आहे जी. गाईज हे बघा आता आम्ही आतमध्ये आलेलो इकडे आणि ही एंट्री गाईज पहिलं इकडे आतमध्ये बोर्डिंग पास. तर गाईज पहिला पास काढायला लागतो आतमध्ये इकडे. तर बायको पास काढते बिल पे करते नंतर मग गाईज आपण आतमध्ये जाऊ. झालं का? तर गाईज फायनली बघा आम्ही हा पास घेतलेला आहे आतमध्ये जायला. हेलो हे आपको देखा नाही? तर गाईज चला आता जाऊ आपण आतमध्ये. भारी इकडं म्हणा हे बघ इकडे. थांब का काढू नंतर नाही. हे तर काढायचा फोटो थांब काढू. यार गाईज असं वाटतं आतमध्ये कोणच नाही आहे. तर गाईज आपल्याला बघा तो समोरचा जो एरोप्लेन आहे ना त्यात जायचं आहे तिकडे जायचं आहे आतमध्ये. तर गाईज थोडेफार अजून वेटिंग भरपूर आहेत कारण की आज गर्दी पण भरपूर आहे ना त्यामुळे भरपूर गर्दी आतमध्ये. आणि तोपर्यंत आपण काय तिकडेच फिरत बसू खाली पार्कमध्ये वगैरे. भारी केलं इकडे बी डेकोरेशन. हरिण तिकडे भरपूर ॲक्टिव्हिटीज हो त्या साईडला. चल इकडनं तिकडे. तर गाईस हे बघा ना काय मस्त एरोप्लेन आहे आणि आपल्याला थोड्या वेळाने गाईस त्याच्या आतमध्ये जायचं आहे. तोपर्यंत गाईस आपण खालीच फिरत बसू. भारी नंतर बघ एरोप्लेन रेस्टॉरंट. हे बघा गाईस झोका खेळत बसले बघा इथे एकटीच. काय म्हणले? करू की. तर गाईस आपण थोडं वेळ फिरू इकडे बाहेर मग त्यानंतर जाऊ आपण आतमध्ये. गाईस अजून तर भरपूर गाईस वेटिंग भरपूर आहे आपल्याला. अजून गाईस 15-20 मिनटं आहेत अजून. थोडं इकडे फिरत बसू फोटोशूट वगैरे काढू चांगले आपण. मग गाईस तुम्हाला दाखवतो मस्तपैकी गाईस जाऊ आतमध्ये. मी गाईस पहिल्यांदा जाणार आहे एरोप्लेनमध्ये बसायला. ते पण काहीच खराखुरा तर नाही आहे पण आपल्यासाठी तर काही खराखुरा होऊ शकतो है ना. हे बघा ही कशी फिरत बसले बायको. कसं वाटतं एरोप्लेन बघून तुला पहिल्यांदा? आज जायचं ना अजून. बघितलं होतं एरोप्लेन तू? तर गाईज बायको ही पहिल्यांदा बसणार आहे एरोप्लेनमध्ये आणि मी गाईज पहिल्यांदा जाणार आहे. चला गाईज थोड्या वेळाने जाऊ आपण आतमध्ये मस्त वगैरे एन्जॉय करू गाईज. गाईज फायनल आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. हे बघा बायकोला त्याला घ्यायला लागले पुढे चालले पहिले. चला आपण पण जाऊ गाईज. चल त्यांचे फोटोशूट चालले. थांबा जाऊ त्यांना फोटो काढू आपण इथं वरती जाताना. तर गाईज मला तर एकदम भारी फील वाटतं आहे कारण गाईज पहिल्यांदा बसणार आहे मी. तुला कसं फील वाटते? भारी एकदम हॅप्पी. गाईज हे बघा किती मोठा विमान एक नंबर. तर गाईज आपल्याला तिकडनं जायचं नाही आपल्याला त्या साईडने जायचं आहे तिकडच्या एंट्रीनी.
हो बघ आता इकडे आम्ही बसलेलो आतमध्ये विमानात आणि काय ऑर्डर करायचं आता. बायको काहीतरी ऑर्डर देते, बघू गाईच काहीतरी मागू आपण. काहीच बघ आता आम्ही बसलो आतमध्ये इकडे. कसं वाटतं तर काही असं वाटतं आम्ही खऱ्या एरोप्लेनमध्ये बसलेलो आहे. त्याला काही जेवण वगैरे करून आम्ही निघू आपण इकडनं. तर काही जेवण वगैरे आलेलं आहे, तर जेवण वगैरे करून घेऊया आपण. हे बघा काही आता आम्ही मस्त जेवत बसलो इकडे. बायकोचंही चाललं आरामात जेवण. तर काही थोडं जेवण वगैरे करून आपण इथं थोडंफार एन्जॉय करू, मग त्यानंतर काही घरी निघू आपण. कसं वाटतं तुला जेवण वगैरे? मस्त वाटते. एरोप्लेन बसलं कसं वाटते? भारी वाटते. तर काहीच मला तर एकदम भारी वाटतं आणि एकदम फील पण काहीच वेगळं येते मला. म्हणजे पहिल्यांदा काहीच बसलेलं एरोप्लेनमध्ये मी जेव्हा. तर काही थोडं बसू आणि मग जाऊ आपण बाहेर एन्जॉय वगैरे करत बसू. हे बघा मी आता बसलेलो इकडं विमानाच्या काय म्हणतात काय त्याला इंजिनमध्ये आहे ना. तर काहीच बघा इकडनं विमान कंट्रोल करतात. हे 2 जागा असतात काहीच. पण तर काहीच हाता कसं विमान उडत नाही आहे. आपण मस्त इथं बसू, फोटो वगैरे काढू काहीच बसून. आणि काही सगळं बघ एकदम रिअल दिसतंय काही सगळं खरं खरं आहे. हे बघा पाठीमागे. काय वाटतं तुला विमानामध्ये बसल्यावरती? वाटतं का नाही ओरिजिनल विमान खरं करतं? तर चला काहीच आपले एन्जॉय तर भरपूर झालं, काही जेवण वगैरे पण झालेलं आहे. तर आता काहीच निघतो आम्ही घराच्या इकडे. चला मस्त एन्जॉय झालं. कसं वाटलं बा? भारी वाटलं एकदम एन्जॉय. तर काहीच भारी वाटलेलं एकदम मस्त एन्जॉय झालेलं आपल्या इकडं. बाहेर जाऊ फोटो वगैरे काढू थोड्या वेळ. हे बघा काय बटनावर बसले. नॉर्मल आहे. अरे बटनावर नको उडून जाईल. मला शिव्या घालते. उडून जाईल विमान नाही तर उगाचच. अगं नाही इथं काही शिवाय आहे, फक्त हे ना लाईट लावलेले. हे बघ बघा गाईस बायको आतमध्ये बसून एरोप्लेन चालवते. चालव की बस त्याची टवर तिथं बसून चालव. घेऊन चल आपल्या इकडे त्याला. खाली काहीच नाही चक्र. नाही चालू आहे. उडव तू उडव. उडल बघतो डायरेक्ट घरी डायरेक्ट घरी. हा घरी घेऊन चल. घरापाशी लाव आपल्या. जायचं चल. जॅकेट घे मला ठेव. तर गाईस इकडचं व्ह्यू पण बघू शकता गाईस एकदम मस्त आणि भारी आहे ना. ते समोर मग झाडं चिंता लागलेत. हे बघ सगळं झाड भरले आहे ना. खायचे का? भारी वाटलं गाईस फिरून इकडे. एन्जॉय बी भारी झाला. तर गाईस फिरून मस्त वाटलं गाईस. एन्जॉय बी मस्त झाला. जेवण वगैरे चांगलं होतं गाईस. आणि गाईस पहिल्यांदा बसलो असेल आम्ही एरोप्लेनमध्ये जेवायला, आणि ते पण खऱ्या एरोप्लेनमध्ये आहे ना. मलाही भारी हॅप्पी वाटलं गाईस. बायकोला हॅप्पी वाटलं. तर चला गाईस चल. तर गाईज फायनली आपलं एन्जॉय वगैरे करून झालेलं आहे बघा. तर गाईज चला आता आम्ही निघतो गाईज घरी जाऊन गाईज मस्तपैकी आमची ॲनिव्हर्सरी एन्जॉय सेलिब्रेशन करतो गाईज. चला. तर गाईज बघा फायनली आता मी घरी आलेलो आहे गाईज. तर थोडं आपण फ्रेश वगैरे हो. इकडे साधना आणि साहिल पण येतात गाईज घरी आता. तर गाईज बघू ते आल्यावरती आमची ॲनिव्हर्सरी गाईज मस्तपैकी सेलिब्रेशन करू सगळ्यांसोबत. चला गाईज हे बघा साहिल वगैरे गाईज सगळेजण आलेले आहे घरामध्ये. तर चला गाईज मस्तपैकी आता आमची ॲनिव्हर्सरी आहे गाईज. ह्यांनी लोकांनी केक वगैरे पण आणलेले आहेत. मस्तपैकी केक वगैरे कटिंग करू मस्तपैकी गाईज. मस्तपैकी आपली ॲनिव्हर्सरी गाईज साजरा करू. चला एन्जॉय करू आपण. आता फोटो काढ. असं फोटो काढ. पप्पा टॉर्च घेऊन बसले. आले हाय हाय नशीब आहे. नशीब आहे. इकडे बघ.
टॉर्च चालू आहे असं वाटायला. जाशील मिशा पाय भेटतील मम्मी मला पाहिजे नको. तिकडे बघा समोर. इकडे बघा. तिकडे साथ नाही तिचं नुसतं मुडकं हलतंय. इकडे बघा रे तुम्ही तिघांनी बी. इकडे मम्मी इकडे बघा. इकडे बघा. झालं अंधारात अजून कोण येते आई म्हातारी आई मम्मी पाय पडू दे या बाबा. आजीच आहे. थांब की पाय पडू दे म्हातारी. जन्मस्थळी सुगंध आयुष्यमान भव. मला दिसत नाही मला पण नाही. ए तिचा व्हिडिओ काढायचा होता. इथे बरोबर लावलं बघ. आईचा व्हिडिओ काढायचा लय भारी आहे व्हिडिओ. काय घे साईल साईल काढते ना व्हिडिओ. इकडे बघा. इकडे डोळे जरा मोठे करू दे. डोळे ना तुझे मोठे डोळे करतो. झूम करा. Zoom करून टाक फोटो काढून आईला मध्ये घ्या आणि नंतर फोटो काढा. हे परत घ्या ते नंतर काढू. आता केक केक करून दे. आईची. साधना तू काढते झोपली ही. ओवाळून घे. कोण झोपली? आई ओवाळून घे बाई. ती झोपली. मी काढते जा. हं, ती गाडी. तू ओवाळ. आडवं धर की. तू विकत लावलास का असं बरोबर येते ना आडवी. पूर्ण फ्रेम येते ना. सुषमाला ओवाळायला सांग. इकडे बघा. म्हणजे 5 होतील बरोबर. हा असे कसे 5 होते? 4 होते. नाही 4 होते. ती अजून एकदा ओवाळ ना. तू आज ओवाळ ना म्हणजे 5 होतील ना बाई. कपाटात जातो मम्मी. कपाटात जातो. तू ओवाळ म्हणजे 5 होतील. व्हिडिओ बंद करा. फोटो नाही काढलेला. कोणाचा? व्हिडिओ कोणी लावलाय? बसा. हा वेळ झाला आली येतील व्हिडिओ. आला तर आला. इकडे टिक्या. तो बी उद्या इकडे. YouTubeला. फेमस होईल वारे. लावतात. अरे चिकू लाव की. हा, मग गेली. इकडे ये की. दादाचा हे आहे ना. हात पण भरवले ते. दादाचा लग्नाचा अॅनिव्हर्सरी आहे. कोणाची काय आला? दादाचा अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणून बघू आवडतं. खिशाला बिचात सगळ्यांना हात लावून मोकळी होती. ते खिशानं लाल करून टाकते. पेटव. ते कसं पेटवणार? माचीस माझी घेतले. जाण बरं. हे काडीपिटी कुठे? जरा पेटव की दादा. दिवा आहे की समोर दिवा आहे की तुझ्याकडे? नको ते असं फुरवर. नाही. कुठं होते का ते? तिकडे पेटव तुम्ही. अंगा उडल असं करून. साईल व्हिडिओ करा. इसका कलर भी मला छान दिसतोय ना. कापा. हॅपी दोन तुकडे करायचे. हा. असं नाही करतो. 4-5 हॅपी. बरोबर आहे. Anniversary. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे कसा? इकडं भरवता ना. नाही हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरीच म्हणते की हॅपी अॅनिव्हर्सरी. या कोणत्या भरवायला या? नाही तुम्ही एकामेकांना आधी भरून द्या. तुम्ही भरवलात का दोघांनी? आम्ही हे भरवतो. ए फोटो काढ नाही. हे बघा. ही दोघांनी दोघं. तुला कपडे नाही तर काय करशील? आईला. मला नको चालू. मग? मारू तो का? अंतरा केलंय मला नको चालू. हे थांब. ये म्हातारे. आगे जेवाय बोलवलंय जेवाय. केक दे किती केला? केक खाते का? थांब की. केक दे मला थोडं. केक का? नाही आणि डोळ्याला काय आहे? डोळा किती दिवस झाला त्याचा सुजला. कशाने काय लागलं? पडला होता कुठे? कुठं पडलेलं? किती दिवस झाले पडलं होतं डोळ्यात. तू पण सांग. तू पण हे घे. गुलाबजाम सोडलं का? ठीक आहे. नाही ड्रॉप टाकलं. चांगलं आहे ना ते बोलायला. दवाखान्यात नेलंय. अयो, रक्त चढलंय म्हणून औषध आणलंय की.
पूर्ण रक्त अंडा असतं ना रागात भावडी काय लावायची. नाही बिन अंड्याचा सगळ्यांना दे ना. नाही बर्फाने शिकते अशी तर काही या सगळ्यांनी केक खावा. एक फोटो काढलाच नाही. खाल्लं मी बघा डीआरचं त्यांना केक द्या ना मम्मी तोपर्यंत. सगळ्यांना. मला नाही बोलताय दाजी बघा एकटे एकटे केक खाते मला देत नाही. बोल की असं. बघा लाईट गेली लाईट गेली लाईट गेलेली. तुझ्या हातात बरं झालं काही आपली अॅनिव्हर्सरी झालेली लाईट गेली. ठेवायचं ना 2 तर मिनिट चला काही हो केक का वगैरे भरवायचं खाऊन चाललंय घेऊ. बघा हे बघा मला भरतो काही दिला पण भरवतो मी. नको. लाईट गेलेली अॅनिव्हर्सरी झाले. केक कटिंग झाला काही लाईट पण गेली. मी फोटो चला काही आता काढला. जेवण वगैरे करून घेऊ मस्त पैकी. स्वतः खाऊन घेते ओ, केक घेऊन जा ना. दिलाय. हो आले गाईस लाईट आली. पप्पा काढायला गेले आणि इथं लाईट आली फोटो काढ आमचे. आता मात्र आहे ना चालेल, एकच नंबर हा फोटो. पप्पा मम्मी या की पप्पा मम्मी. अगं थांब मायचं नव्हते झालं ना. या तुम्ही तिकडून या तुम्ही इकडून गाईस माय ऑल फॅमिली. व्हिडिओ चलो गाईस बाय बाय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मोदक खावा भेटू उद्या साधना, आई तुम्ही नाही खाल्लं तुला बोलवते मी. साई खावा गाईस. केक बेक खावा मस्त एन्जॉय करा. नको मला काय साईला दे केक तर मस्त होता गाईस. साईला दे ही साई. पोराला तर दे. देत नाही बे त्याला. थोडासाच भरू मला. आता बघा गाईस सगळेजण केक केक आणायला दोन. केक वरती काही सगळेजण तुटून पडलेत. तुम्ही दोघं जण गेले हे बघा हे बघा काही सगळे तिथं बघा बायको बघा माझी. हे बघा डिआर खा हा डीआर खातो. क्रीम आहे फक्त काय. खात खा. कागद खाऊन भरून दे. खाली खाली तुझं त्याने वरची. असं भरवत संपणार आहे केक. त्यांना काय नाही. साधना खा की. बाय चला. पप्पा. हे बघा गाईस बाबा नाही मम्मी तिला नुसतंच केक भरत आले मगाचपासून. स्वतः पण खाते तिला पण भरत आहे गाईस. हे बघा पप्पा पण भरत होता बघा. खा तू आज केक खाऊनच पोट भर. भरून भरून त्याला व्हायचा नाही केक तुम्ही म्हणता. आता तू भरव. तर हे बघा गाईस नुसतं हे मला भरावं लागली तर म्हणजे माझ्या तोंडाला भरावं लागली. मला तर पोटात भरवत नाही गाईस. तर चला गाईस आपण पण केक वगैरे खाऊन घेऊ. प्रेमाने भरवते थांब. हा आता प्रेमाने भरवते गाईस. मस्त आहे भारी केक. घे ना साई. तर हे बघा आई सगळे केकचा आनंद घेत बसलेले आहेत. आई नाही. तर चला काय आपण घे तुला. ते बघा साधना पाठीमागे फोटो काढत बसले. सेल्फी काढायची हम्म. एक सेल्फी घेऊया. तर चला गाईस हा ब्लॉग तुम्ही इकडेच एंड करतो. आवडला असेल तर लाईक करा गाईस. चॅनल सबस्क्राईब करा. गुड नाईट. बाय बाय गाईस. बाय बाय गाईस. भेटू उद्या बाय बाय हे बघा मम्मी पण आली. बाय बाय. चला गाईस केक वगैरे खाऊन घेऊ. जेवण वगैरे घेऊ आणि मस्त गाईस एन्जॉय करत बसू आपण. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण. बाय 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 बाय. सगळ्यांना बाय. बाय बाय.